आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्री दत्तबावन्नीचे दोहा 41 ते 52 पर्यंतचा अर्थ. दोहा 41 ते 45. नासे मोठी दैने तूर्त, दत्त धून सांभाळता मूर्त. करी धूप गाये जे एम, दत्त बावन्नी आस प्रेम. सुधरे तेना बन्ने लोक, रहे न तेने क्याये शोक. दासी सिद्धी तेनी थाय, दुख दारिद्र्य तेना जाय. 52 गुरुवारी नित्य नियम, करे पाठ 52 सप्रेम. नासे म्हणजे नष्ट होणे, जसे की हनुमान चालिसेत म्हटले आहे, नासे रोग हरे सब पीरा. गाय म्हणजे गाण्याच्या चालीत म्हणणे. या दत्तबावन्नीची देखील एक विशिष्ट चाल आहे, त्याच चालीत म्हणावी असे यातच स्पष्टरित्या सांगितलेले आहे. जर का कुणावर भूतबाधा किंवा बाहेरची काही बाधा झाली असेल तर ते केवळ श्री दत्तात्रयांच्या नामस्मरणाने पळून जातात किंवा निघून जातात, म्हणजेच नष्ट होतात. दत्तबावन्नी म्हणण्याआधी श्री गुरुदत्तास संध्याकाळी धूप दीप ओवाळावे व त्यानंतर शांत चित्ताने ह्या दत्तबावन्नीचा पाठ करावा. पुढे सप्रेम असा शब्द आहे. दत्तबावन्नी म्हणत असताना दृढ श्रद्धा भावाने म्हणावी, भगवंताविषयी मनात प्रेम असू द्यावे. याप्रमाणे दत्तबावन्नी म्हटल्यास इहलोकी धन धान्य सौख्य सर्व प्रकारचे सुख लाभते. दुःख शोक यांचा नाश होतो. दारिद्र्य नष्ट होऊन जीवनात प्रगती होते, म्हणजेच जणू काही सिद्धी त्याची दासी होते. दोहा 46 ते 50. यथावकाशे नित्य नियम, तेने कधीना दंडे यम. अनेक रूपे एज अभंग, भजता नळेन माया रंग. सहस्र नामे नामी एक, दत्त दिगंबर असंग छेक. वंदू तुझने वारंवार, वेद श्वास तारा निर्धार. थाके वर्णवता जा शेष, कोण रांक बहुकृत वेश. यथावकाशे वेळ मिळेल तेव्हा. असंग सर्वांपासून अलिप्त. तारा म्हणजे तुमच्या. भगवंताची भक्ती करीत असताना भक्तास कसलेही बंधन नाही, त्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण त्या भक्तीत जी कार्ये व्रत नियम करणार आहे, त्यासाठी जे नियम आहेत ते तर पाळावेच लागतात, तरच भक्ती फलद्रूप होते. त्याचप्रमाणे इथे सांगितलेलं आहे, ज्या भक्तांनी असा नियम केला की मी रोज श्री दत्तबावन्नी म्हणणारच, मग ती यथावकाश म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा म्हटली तरी उत्तमच. पण त्यातही जर नियमाचे पालन करण्यासाठी सकाळ संध्याकाळ किंवा संध्याकाळी, तेही 6 ते 7 किंवा 7 ते 8 रात्री असा नियम केला तर ती देवदेवता त्या भक्तासाठी अंशरूपात तेथे स्थित होते. त्यामुळे फल प्रभावीरित्या प्राप्त होते. यमराज त्यांना दंडित करीत नाही. श्री गुरुदत्तांचे जरी अनेक रूपे असले तरी मूळ रूप एकच आहे. तसेच नावे देखील अनेक आहेत, पण श्री गुरुदत्त एकच आहेत. विशेष म्हणजे सांसारिक मोहमायापासून ते वेगळे व अलिप्त आहेत. थोडक्यात काय तर गुणमायेपासून मूळ माया देखील अलिप्त आहे. मूळ मायेने तिला आदिशक्ती, आद्यादेवी, परब्रह्म, परमेश्वर काही म्हणा, तिने गुणमाया निर्माण केली. तिने 3 शक्ती निर्माण केल्यात, त्यातून ब्रह्मा विष्णू महेश निर्माण झालेत. त्यात 3 गुण सत्व रज तम समाविष्ट केले. त्यांना 3 कार्य सांगितली, उत्पत्ती स्थिती लय. हे 3ही देव मिळून श्री गुरुदत्त आहेत. म्हणूनच एका अर्थी त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना असे म्हटलेले आहे. हे श्री गुरुदत्ता, मी तुम्हाला वारंवार प्रणाम करीत आहे. 4ही वेद तर आपल्या श्वासातूनच निर्माण झालेले आहेत. हे श्री गुरुदत्ता, तुमचे वर्णन सहस्रमुखाने वर्णन करणारा शेषही थकून जातो, तिथे मी एक सामान्य भक्त तुमची स्तुती तरी काय करणार. दोहा 51 व 52. अनुभव तृप्ती नो उद्गार, सुनी हंसे ते खाशे मार. तपसी तत्वमसी ए देव, बोलो जय जय श्री गुरुदेव. दत्तबावन्नीत वर्णित असलेले सर्व प्रसंग, अनुभव, कथा या श्री गुरुचरित्र ग्रंथातील, श्री गुरु लीलामृत ग्रंथातील असून त्यांचे एका वाक्यात किंवा दोह्यात वर्णन केलेले आहे. त्यामुळे हे ग्रंथ ज्यांनी वाचले आहेत, पारायणे केली आहेत, त्यांना केवळ हे म्हणत असताना स्मरण जरी झाले तरी पूर्ण ग्रंथ दृष्टीपटाला समोर येतो. हे श्री दत्तबावन्नीचे श्रेष्ठत्व आहे. अगदी याचप्रमाणे श्री गजानन विजय ग्रंथातील कथा प्रसंगांचे संक्षिप्त वर्णन श्री गजानन बावन्नीमध्ये आहे. जर यावर कोणी हास्यास्पद टीका करेल तरी त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी सूचना देखील दत्तबावन्नीतच दिलेली आहे व ती योग्यच आहे. फक्त दत्तबावन्नीच नव्हे तर कोणीही कोणत्याही देवाची भक्ती करीत असेल, त्यात स्तोत्र मंत्र कृती व्रत पारायण भजन पूजन जे काही करीत असेल त्याची टिंगल चेष्टा मुळीच करू नये.
शेवटच्या दोह्यात देखील श्री गुरुदत्तांचे श्रेष्ठत्वच वर्णन केलेले आहे. तुम्हीच परब्रह्म परमेश्वर निर्गुण ब्रह्म आहात. शेवटी जय जय श्री गुरुदेव असे म्हटलेले आहे. हा जयघोष आहे. म्हणून हे थोडे जोरात म्हणावे किंवा म्हणतात. काही जण 3 वेळा म्हणतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे म्हणून श्री दत्तप्रभूंना नमस्कार करावा. अशा ह्या श्री दत्तभावांनीचा अर्थ मी माझ्या सामान्य बुद्धीने आपणास सांगण्याचा प्रयत्न केला. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.